नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज चैत्र शुक्ल अष्टमी शके 1944 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गांधी उद्यानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मूक निदर्शनं. कांदळवनावर अतिक्रमण झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश. आणि ठाणे जनता सहकारी बँकेचा या वर्षात 20,000 कोटींचा व्यवसाय तर 155 कोटींचा निव्वळ नफा. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील गांधी उद्यानामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मूक निदर्शनं केली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राची माती जगायला आणि जगवायला शिकवते, त्यामुळं अराजक माजवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची माती हे अराजक सहन करणार नाही असं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शनं केली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या. काल आम्ही सांगितलं होतं की आमचे कार्यकर्ते कायदा हातात घेणार नाहीत, कारण आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही. मात्र आज 3 एसटी कर्मचारी संघटनांच्या बातम्या वाचायला मिळाल्या. या तिन्ही संघटनांनी घडलेल्या प्रकाराचा धिक्कार केलाय. ज्यांनी हल्ला केला त्यापैकी अनेकांच्या रक्तामध्ये मद्याचे अंश सापडले. कालची घटना ही महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी होती. महाराष्ट्रात असं कधीही घडलं नव्हतं. शरद पवार हे घरात आराम करीत होते. त्यावेळी घरामध्ये शरद पवार यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि नात असे 3घच होते. त्यावेळी या लोकांनी घरावर हल्ला केला. बाहेर जमलेली गर्दी पाहून नातीनं दरवाजे बंद केले. मात्र या हल्लेखोरांनी जर दरवाजा तोडला असता तर किती भयानक प्रकार घडला असता. आंदोलनकर्ते सरकारला लक्ष केलं असतं तर समजू शकतो, पण 82 वर्षाच्या माणसाला लक्ष करून काय साध्य करायचं होतं. शरद पवार यांनी कालच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं होतं. मात्र आम्ही सर्व गांधीवादी आहोत. आता असंच दिसून येतंय की महात्मा गांधींच्या हत्येच्या वेळी समाजामध्ये जे विष पचवलं आलं होतं ते वल्लभभाई पटेल यांनी आपल्या पत्रात लिहिलं होतं की गांधीजींच्या हत्येच्या आधी काही जणांनी समाजाला विष पेरण्यात आलं होतं. त्यातूनच गांधी हत्या झाली. आजही असंच विष पेरण्याचं काम सुरूच आहे. पवारांचा द्वेष हा व्यक्तिगत स्वार्थासाठीच विषपेरणी सुरू आहे. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं शरद पवारांवर टीका करताना फ्रेंच राज्यक्रांतीचा दाखला दिलाय. पण त्याला आम्ही सांगू इच्छितो की 16वा लुईस आणि मेरी अँटोनी यांच्यासह 50,000 जणांची गिलोटीन खाली मुंडकी छाटण्यात आली होती. आज जे काही चालू आहे ते भीतीपोटीच आहे. 82 वर्षाच्या वृद्धाला घाबरलेले हे लोक शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत. आता तर शारीरिक हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय. पवार हे मोठ्या मनाचा माणूस आहेत. लोकांची माथी भडकावणं हा गुन्हा आहे. सावधान शरद पवार अशा आशयाची पोस्टर छापण्यात आली होती. तरी देखील अशा हल्ल्यांना शरद पवार घाबरणारे नाहीत. ते पोलिसांच्या गराड्यात राहत नाहीत. आणि जर हिम्मत असेल तर फ्रेंच राज्यक्रांतीसारखी कृती करून दाखवा. आमचं हे खुलं आव्हान आहे.
जनताच आता कोणाचे वाईट दिवस आले आहेत हे दाखवून देईल असं सांगितलं. या सर्व प्रकारचा निषेध करण्यासाठी ही मूक निदर्शनं करण्यात आली होती. महानगरपालिका क्षेत्रातील कांदळवनांचं संरक्षण आणि संवर्धन करणं अत्यंत महत्त्वाचं असून कांदळवनावर अतिक्रमण झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश कांदळवन समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिलेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कांदळवनाच्या तक्रारीचा निपटारा जलद गतीनं होण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार कांदळवन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची आढावा बैठक आज झाली. यावेळी शहरात कांदळवनाचं तसंच पाणथळ क्षेत्र आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीनं कांदळवन महत्त्वाचं असून या कांदळवनांचं जतन होण्यासाठी या परिसरात कोणताही भराव, अनधिकृत बांधकामं होणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश माळवी यांनी यावेळी दिले. कांदळवनातील अतिक्रमणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त करत काही तक्रारी दाखल केल्या असून महानगरपालिका क्षेत्रात असा कोणताही प्रकार घडल्यास त्या प्रकरणी तात्काळ दखल घ्यावी आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देखील संदीप माळवी यांनी दिले आहेत. पेटीएम ॲप ब्लॉक झालं आहे असं सांगून एका 75 वर्षीय वृद्धाची सुमारे 60 हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडलाय. हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणाऱ्या विजयकुमार खन्ना यांच्या मोबाईलवर गुरगावहून पेटीएम ऑफिसमधून बोलत असून तुमचं पेटीएम ॲप ब्लॉक झालं असून ते सुरू करण्यासाठी वैयक्तिक माहिती विचारली आणि त्यांच्या बँक खात्यातून 59,887 रुपये काढून खन्ना यांची फसवणूक केली आहे. याबाबत खन्ना यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोदी सरकारनं गोरगरीब वंचितांसाठी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेतून आजवर देशभरात 3 कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसंच या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 कोटींपेक्षा अधिक लोकांना आयुष्मान कार्डचं वाटप करण्यात आलं आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे. स्वस्त दरात औषध पुरवण्याच्या उद्देशानं देशभरात 8,694 पंतप्रधान जन औषधी केंद्र सुरू करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या 42व्या स्थापना दिनानिमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोरगरीब वंचित वर्गातील जनतेला अनेक आजारांवरील महागडे उपचार परवडत नाहीत हे ओळखून मोदी सरकारनं सप्टेंबर 2018 मध्ये आयुष्मान भारत योजनेचा प्रारंभ केला. या योजनेत खाजगी आणि सरकारी रुग्णालयात 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनेत सरकारी आणि खाजगी मिळून 27,300 रुग्णालयं सहभागी झाली आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशनसाठी मोदी सरकारनं 1,600 कोटी रुपयांची तरतूद केली असून या योजनेत देशभरातील 10,074 कोटींपेक्षा अधिक लोक गोरगरीब वंचित कुटुंबांना म्हणजे 50 कोटी लोकांना मोफत उपचाराची सुविधा देणं हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेची माहिती मिळवण्यासाठी मेरा pmjy.gov.in या नावाचं संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे. देशातील आरोग्य सेवा आणि सुविधा परिपूर्ण बनवण्यासाठी मोदी सरकारनं आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन सुरू केलंय. या अभियानाच्या माध्यमातून 65,000 कोटी रुपये खर्चून देशभरातील आरोग्य केंद्रात अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हा पातळीवरील सरकारी रुग्णालयात ICU, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या सुविधांसह 37,000 बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. याबरोबरच ब्लॉक पातळीवर 4,000 पेक्षा अधिक सार्वजनिक आरोग्य केंद्र तसंच प्रयोगशाळा देखील सुरू केल्या जाणार आहेत. मोदी सरकारनं सिरीज, डिजिटल थर्मामीटर, स्टेंट, डायलिसिस मशीन यासारख्या उपकरणांना औषधांच्या श्रेणीत आणल्यामुळं या उपकरणांच्या किमती नियंत्रणात आल्या आहेत. मोदी सरकारनं कॅन्सर, TB, मधुमेह यासारख्या दुर्धर आजारावरील 800 औषधं कमी किमतीला उपलब्ध करून दिली आहेत. स्वस्त दरात औषधं उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रांची संख्या 8,694 पर्यंत पोहोचली असल्याचं देखील यांनी सांगितलं.
आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. देशातील ग्रामीण भागात टपाल कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजना, अनुदानं आणि आर्थिक मदतीची कामं पार पाडली जातात. बहुतांश कामं ऑनलाईन पद्धतीनं होत असताना टपाल कार्यालयामध्ये मात्र सक्षम इंटरनेट सेवा नसल्यानं कामामध्ये अडथळा येतो. त्यामुळं टपाल कार्यालयामधील इंटरनेट सेवा सक्षम करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसोबतच इतर कंपन्यांची सेवा घेण्याची देखील मुभा या कार्यालयांना द्या, अशी आग्रही मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली. देशात सध्याच्या घडीला 1.5 लाख टपाल कार्यालय आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात टपाल कार्यालय मुख्य बँकांच्या प्रवाहात जोडली जाणार अशी घोषणा करण्यात आली होती. त्यामुळं खात्यातून बँकांप्रमाणेच पैशांची देवाणघेवाण करता येणार आहे. ही बाब कौतुकास्पद असली तरी सध्या देशातील टपाल कार्यालयामध्ये प्राथमिक सुविधा नाहीत, असं शिंदे यांनी लोकसभेच्या निदर्शनास आणून दिलंय. काही टपाल खात्यामध्ये इंटरनेट सुविधा नाही. ज्या कार्यालयात इंटरनेट आहे त्या इंटरनेटला गती नाही. त्यामुळं अनेक ऑनलाईन कामं करता येत नाहीत. शेतकरी, कामगार या वर्गांसाठी असणाऱ्या योजना ऑनलाईन असतात. ज्येष्ठ नागरिकांची देखील अनेक कामं या संथगती इंटरनेटमुळे रखडतात. या टपाल कार्यालयांना फक्त भारत संचार निगम लिमिटेड, महानगर संचार निगम लिमिटेड आणि सिफी या 3च कंपन्यांकडून इंटरनेट सुविधा घेण्याची मुभा आहे. दूरसंचार विभागानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात तब्बल BSNL, MTNLच्या सेवेत 64,000 वेळा इंटरनेट लिंक खंडित झाली आहे, तर सिफीच्या सेवेत 15,134 वेळा खंड पडला आहे. त्यामुळं कामाला मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले आहेत. या सेवेचं अद्ययावतीकरण करण्याची गरज असून त्याचप्रमाणे टपाल कार्यालयांना या 3 कंपन्यांच्या सेवांसोबतच इतर कंपन्यांची देखील सेवा घेण्याची सूट टपाल खात्याला देण्याची मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. पर्यायी सेवा उपलब्ध झाल्यास टपाल कार्यालय नागरिकांना चांगल्या प्रकारे सुविधा देऊ शकेल. त्यामुळे केंद्राच्या नियोजनात असलेली कोर बँकिंग सेवा देखील टपाल कार्यालयांना देता येईल, असं देखील श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत स्वाधार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना निधीचं वाटप करण्यात आलं. या योजनेअंतर्गत 20 लाख इतक्या रकमेचं वाटप करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी दिली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राज्याचे बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम साजरा करण्यात येतोय. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना अनुज्ञेय रक्कम वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वाधार योजनेसाठी 60 लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना योजनेच्या रकमेचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात 106 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत 11,883 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढळला. सध्या 15 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत 2,127 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये
एक रुग्ण आढळला. सध्या 5 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 2952 रुग्ण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये एकही रुग्ण नाही. सध्या 6 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1255 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. ठाणे जनता सहकारी बँकेला गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात 155 कोटी रुपयांचा विक्रमी नफा मिळाला आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जनता सहकारी बँक आपला आर्थिक ताळेबंद दरवर्षी 10 एप्रिल पूर्वी जाहीर करते. आपला ताळेबंद आर्थिक वर्ष संपल्यानंतर केवळ 9 ते 10 दिवसात सादर करणारी भारतातील नागरी सरकारी बँकेमधील पहिली बँक आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेनं 20,000 कोटी रुपयांची उत्तुंग भरारी घेतली. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात 1287 कोटी रुपयांची वाढ झाली, तर कर्ज पुरवठ्यात देखील 1092 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बँकेकडे 13,336 कोटी रुपयांच्या ठेवी असून बँकेनं 6,727 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केल्याची माहिती विवेकानंद पत्की यांनी दिली आहे. बँकेनं या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत आपल्या व्यवसायात 13% वाढ नोंदवली आहे. बँकेच्या एकूण ठेवीमध्ये 11% तर कर्ज पुरवठ्यामध्ये 19% वाढ झाली आहे. बँकेला या आर्थिक वर्षात 237 कोटी रुपयांचा ढोबळ तर 155 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेकडे 1412 कोटी रुपयांचा स्वनिधी असून बँकेचा कॅपिटल ॲडक्वसी रेशो 15% जास्त आहे. बँकेचा ढोबळ अन उत्पादित खर्चाचं प्रमाण गेल्या वर्षी 4.23% होतं, ते या आर्थिक वर्षात 3.93% इतकं कमी झालं आहे. बँकेनं NPAचं प्रमाण 0% राखलं आहे. बँकेनं TCS या नामांकित कंपनीच्या कोअर बँकिंग सोल्युशनची निवड केली असून हा बदल या वर्षात कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट बँकेनं ठेवल्याचं बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गांधी उद्यानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मूक निदर्शनं. कांदळवनावर अतिक्रमण झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश. आणि ठाणे जनता सहकारी बँकेच्या या वर्षात 20,000 कोटींचा व्यवसाय तर 155 कोटींचा निव्वळ नफा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.